फी न भरल्यानं विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिलं गेलं नाही। ठाण्यातल्या वर्तकनगरच्या लिटिल फ्लॉवर शाळेतला हा प्रकार आहे। युवासेना आणि पालक या प्रकारावरती आक्रमक झालेत आणि शाळेबाहेर त्यांनी ठिय्या आंदोलन केलंय। या प्रकरणावर शाळेतल्या मुख्याध्यापकांनी बोलण्यास नकार दिलाय। मुलांना परीक्षेला बसताना त्यांचा फीशी काही संबंध नसतो, तो पॅरेंट्स बरोबर संबंध असतो आणि कदाचित पॅरेंट्सची 1-2 महिन्याची फी बाकी असते, ती असू दे बाकी, त्याच्यात काही हरकत नाही, ती तुम्हाला मिळणारच आहे। तुम्ही पॅनल्टी सकट ती घेता, पण तुम्ही त्यांना पेपर दाखवत नाही, रिझल्ट दाखवत नाही। या पण गोष्टीला आम्ही किती पॅरेंट्स मान्य करतात, येत पण नाही बघायला। अशी बरीच लोक आहेत त्याच्यात पॅरेंट्स की आपल्या मुलांचे पेपरसुद्धा बघत नाही, पण परीक्षेला बसू न देणे हे तुमची चूक आहे। याच्यापुढे अशी चूक घडता कामा नये असं प्रिन्सिपलने स्वतः इथं येऊन सर्वांना लिहून सर्व पॅरेंट्स बरोबर माफीनामा लिहून घ्यायचं प्रिन्सिपलकडनं, हीच आमची मागणी आहे। एक दिवस फी लेट झाली 50 रुपये फाईन, 5 मिनिटं शाळेत पोचायला लेट झालं 50 रुपये फाईन। मग ही शाळा कुठच्या सालची आहे? ही कुणी उभारलेली शाळा आहे? ह्या शाळेच्या विरोधात आपण कारवाई काय करणार? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।